त्यांनी खाली की मी आज जाऊन मिसळ खाऊन बघायचं आणि मध्ये काय प्रॉब्लेम झाला की नाही. असं 8 दिवसानंतर मी त्यांना विचारलं बाबा काय प्रॉब्लेम आहे. मला मिसळ शिकायची, माझं गाव सांगतो मांडवे शिकवू शकता म्हणून ठीक शिकवली की तुमचं गाव लांबचं आहे, तुम्ही शिकाल तुम्ही माझं नाव काढाल, गावची शिकवतो पोटाव पाहिजे तुम्ही गावाकडे शिकल्यानंतर. मी त्यांना शिकवायला सुरुवात केली. ते माझ्या हॉटेलला 1-2 महिने माझ्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी वेगळी काम केलं, त्यांना मी शिकवलं. साखर मांडव ठिकाणी त्यांनी मला ओपनिंगसाठी बोलवलं. तिथे बोलण्यासाठी बरेच मान्यवर होते, त्यांच्या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, बरेच मान्यवरांनी भाषण वगैरे केली. त्यानंतर माझाही नंबर लागला. जास्त बोलायची आपल्याला सवय नाही, पण आपण बोलू शकतो तिथे बोललो. सोशल मीडियावरनी माझी न्यूज घेतली आणि ती न्यूज व्हायरल झाली. ती सरांनी पाहिली. तिथं मी बोललो की साखर मांडव गावचे ते या ठिकाणी शिकले आणि ते आता उद्योजक झालेले. त्यांनी अक्षरशः वेटर कामातून ते आचार्य काम शिकलेले. ते स्वतः जुन्नर तालुक्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी तुमच्या हॉटेलला राहील आणि मी तुम्हाला याची गौरव देतो की अशी सेम क्वालिटी हॉटेलला राहील असं तिथं मी बोललो. तिथं तेल सोयाबीन वापरलं जाईल, बेसन पिठीला, त्यामुळे कस्टमरला कोणती अडचण येणार नाहीये. अशी सेम क्वालिटी तर राहील. त्यानंतर हॉटेलचं ओपनिंग झालं आणि बोलण्यासाठी परत काही होतं. मी बोललो की युपीबीआरची बोल आपल्या भागात येऊन 2 पैसे कमवतात. आपला मराठी समाज हा मागे पडत चाललेला आहे. आपल्या समाजातल्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. उद्योगधंद्याला व्यवसाय करा. आपल्या अंगात जी कला आहे ती कला तुम्ही सादर करा ना शिक्षणाच्या माध्यमातून. आपली बोरी कॉलेज आपलं असं शिक्षण कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही आले सर्व काहीतरी उद्योगधंदे आहात ना, बिझनेसमध्ये काही क्षेत्रामध्ये. हे शिक्षण कसं आहे, आपण हसत खेळ शिकूया हे असं शिक्षण आहे. त्या कॉलेजच्या माध्यमातून माझं हॉटेलही चालू होतं आणि माझं शिक्षणही चालू होतं. म्हणजे माझी वेळ व्हायला गेली नाही. माझं 3 वर्ष या ठिकाणी व्हायला गेलेलं नाहीये. तुम्ही पण शिका या कॉलेजमध्ये. हे शिक्षण माझं बीकॉम कम्प्लीट केलं. नंतर माझं लग्न झालं. बायकोची इच्छा होती की मला बीकॉम कम्प्लीट करायचं. मी या कॉलेजमध्ये केलं. आमचा हॉटेलचा मॅनेजर गौरव मोरे त्याला शाळा शिकायची होती, त्याचे मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यांनी ऍडमिशन पूर्ण केलं. ज्यावेळी तो गौरव नावाचा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये 4वीला आहे त्यावेळी तो आला, तेव्हा 5वीला होता आणि त्याला वेटर कामाची आवड होती. त्या वेटर काम करता करता त्यांनी 10वी पूर्ण केली. आता काय करायचं, पुढे शिकायचं होतं. पश्चिम वर्षी त्याचं कॅन्सर तिकीट टाकून त्याला 12वीला ऍडमिशन दिलं. 12वी झाली. 13वी 14वी विषय शाळेमध्ये शिकवतात. त्या ठिकाणी आमच्या एका हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम पाहतो. त्यावेळी त्याला 3,000 पगार होतो, त्याला 30,000 पगार आहे. सर्व जिम्मेदारी सांभाळत होतो. तिसरा भाऊ म्हणायला आमचा तो अडचण नाही आणि एकदम छान हॉटेल चाललेलं आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि बोलण्यासाठी बरंच काही. त्यांच्या पत्नीचंही शिक्षण आपल्या महाविद्यालयामध्ये कम्प्लीट करून घेतलं. इथपर्यंत ठीक आहे. एका कुटुंबातले 3 जण त्यांनी आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. परंतु एकमेव व्यक्ती असा आहे की ज्यांना कामावरती ठेवलेलं आहे त्यांचं सुद्धा ऍडमिशन आपल्या कॉलेजला देण्याचं काम योगेश भाऊंनी केलं. आणि एवढंच नाही तर त्या हॉटेलवर